तुला राशी 1 सेकंड थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही सगळ्यांना बॅलन्स देता, पण स्वतःचं आयुष्य इम्बॅलन्स होत चाललंय असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही लोकांसाठी खूप काही करता, त्यांना समजून घेता, त्यांना खुश ठेवता, पण शेवटी दुःख तुम्हालाच होतं. का? तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? तुम्ही चुकीचं करत नाही, पण चुकीचे लोकच वारंवार तुमच्या आयुष्यात येतात आणि प्रत्येक वेळी तुम्हीच हर्ट होता. का? कारण अजून एक सत्य आहे, जे तुम्ही ॲक्सेप्ट केलं नाही. तुम्ही निर्णय घ्यायला बसता, खूप विचार करता, पण शेवटच्या क्षणी कन्फ्यूज होता आणि ऑपॉर्च्युनिटी हातातून निसटते आणि नंतर तुम्ही स्वतःलाच विचारता, मी इतका विचार करूनही चूक कशी झाली? पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. तुला राशी, संतुलनाची राशी, न्यायप्रिय, आकर्षक आणि नॅचरली सोशल. तुमच्यात चार्म आहे, स्टाईल आहे, लोक तुमच्याकडे ओढले जातात, पण हाच तुमचा हिडन ट्रॅप आहे. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवत जाता. तुम्ही नाही म्हणत नाही आणि लोक तुमचा फायदा घेतात आणि तुम्हाला ते उशिरा कळतं. आणि अजून एक धक्कादायक गोष्ट, तुम्ही परफेक्ट डिसिजनच्या शोधात वेळ घालवता, पण त्या डिलेमध्ये तुमच्या आयुष्यातल्या मोठ्या संधी निघून जातात आणि तुम्ही फक्त विचार करत राहता. आणि आता एक अनकम्फर्टेबल ट्रूथ, तुम्हाला लक्झरी, सुंदरता आणि आकर्षण खूप आवडतं आणि कधीकधी त्याच आकर्षणामुळे तुम्ही चुकीच्या लोकांकडे ओढले जाता. रिलेशन अनस्टेबल होतात आणि इमोशनल डिस्टर्बन्स वाढत जातं. आणि अजून एक पॅटर्न, तुम्ही कधीकधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काहीतरी बोलता, प्रॉमिस करता, पण फॉलोअप होत नाही आणि हळूहळू लोकांचा विश्वास कमी होतो आणि रिलेशन तुटायला लागतात. पण थांबा, अजून एक लेयर आहे. तुमचा प्रॉब्लेम नशीब नाही, तुमचं प्रॉब्लेम आहे तुमचं डिसिजन इन्स्टेबिलिटी आणि लोकांवर लवकर विश्वास ठेवणं. आणि जोपर्यंत हे बदलत नाही, तोपर्यंत तुमचं आयुष्य रिपीट होत राहणार आहे. आणि अजून एक हिडन पॅटर्न, काही राशी तुमचं आयुष्य डिस्टर्ब करतात, विशेषतः मेष, सिंह आणि धनु. या राशींची रिलेशनमध्ये इगो क्लॅश, मिसअंडरस्टँडिंग आणि डिसअपॉइंटमेंट जास्त येतं. म्हणून अशा नात्यांमध्ये जपून वागणं खूप गरजेचं आहे. पण स्टोरी इथे संपत नाही, कारण एक पॉवरफुल ट्रूथ अजून बाकी आहे. तुला राशी अनलकी नाही, उलट ती बॅलन्स आणि ग्रोथ देणारी राशी आहे. फक्त सक्सेस थोडी उशिरा येते, विशेषतः 30 नंतर. आणि 36 ते 38 दरम्यान आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट येतो. करिअरमध्ये क्लॅरिटी येते, रिलेशन स्टेबल होतात आणि जीवनात खरं संतुलन परत येतं. पण फक्त त्यांच्यासाठी जे एक डिसिजन घेतात. जर तुम्ही आज ठरवलं की सगळ्यांना खुश ठेवण्यापेक्षा स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायचा, नाही म्हणायला शिकायचं, डिसिजन डिले करायचा नाही आणि आकर्षणापेक्षा रियालिटीवर फोकस करायचा, तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. लक्षात ठेवा, तुमचं नशीब तुम्हाला हरवत नाही, तुमचं इम्बॅलन्स तुम्हाला हरवतं. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचं संतुलन परत मिळवाल, त्या दिवशी तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने स्टेबल, स्ट्रॉंग आणि सुंदर होईल. दिवसभरात अनुभव आला तर या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जर हे खरं वाटलं तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथेच तुम्हाला मिळणार आहे तुमच्या आयुष्याचं खरं, प्रॅक्टिकल आणि लाईफ चेंजिंग मार्गदर्शन. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.